सिद्धिराज, सिद्धिराज उठा. काय झोपू दे ना थोडं. अहो काय? हा अहो असं काय करताय? उठा लवकर. नाही. अंगावर मस्त रजाई पडलेली, कडक थंडी आणि सोपीला प्रिय बायको. असं असताना उठावं तरी कसं माणसाने. सांगते असं. आता उठा. तरी नाही उठवत आहे मला. तुम्ही अरे उठा भावना. लवकर. तुम्ही लवकर उठा, फ्रेश होऊन या. मी नाश्ता बनवतीये. हा, आणि सोबत फक्कड चहा, ते पण आलं वगैरे टाकून असताना. आणून ठेवलाय. क्या बात है. वाव. चला. ऐक ना भावना, अरे या सदऱ्याच्या बाया आहेत ना, खूप मोठ्या आहेत. मागे करावे लागतील. झालं. चला 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 लवकर अगं जा. जातोय. लवकर जा, जा, जा. जातोय मी, जा लवकर. जातोय. बापरे भाई साहेब, थंडीत आंघोळ करणं म्हणजे ना अवघड काम आहे. सिद्धिराज, हा. चहा गरम करून आणलाय परत. अरे थँक्यू. अहो बघू बघू बघू. अहो काय नाही, ठीक. क्या बात है. सकाळ असावी तर अशी बाबा. आता तुमची प्रत्येक सकाळ अशीच होणार आहे. आता तुम्ही बसा आणि चहा घ्या आधी. हळू. ओके. तुम्ही पटकन चहा प्या आणि पटपट आवरा. आता आपल्याला जायचंय ना आज. विसरला तुम्ही? आईचा 60वा वाढदिवस आहे. आपल्याला जायचंय ना. काय? हो 60वा यार. वाढदिवस. खूप तयारी बाकी आहे माझी. मला ना काय करू तेच कळत नाहीये. म्हणजे आईचा 60वा वाढदिवस आहे ना, तर काहीतरी मस्त करायला पाहिजे. तिला आवडेल असा तिचा वाढदिवस साजरा करायला हवा. पण नेमकं ना कुठनं सुरुवात करायची तेच मला कळत नाहीये. हो नाही, मी एक काम करते आता. मी आता मस्त एक लिस्ट करते आधी बसून आणि मग तुम्हाला दाखवते. ठीक आहे भावना, तो आधी बस. मी काय म्हणतो, आईचा वाढदिवस आहे ना, तर आईच्या वाढदिवसाला आपण 7 दिव्यांची आरती, त्याच्यानंतर तिच्या फेवरेट रंगाची साडी, फेवरेट फुलांचा आपण बुके देऊया, आणि फेवरेट स्वीट, त्याच्यानंतर फेवरेट केक, असं असं सगळं तिचं फेवरेट अशी धम्माल पार्टी करूया आपण. काय वाटतं? चालेल? चालेल म्हणजे ऑलरेडी तयारी सुरू झालेली आहे आपली. सिद्धिराज, अहो हेच हवं होतं मला. पण तुम्हाला कसं कळलं? आणि नाही म्हणजे तुम्ही कधी याची तयारी केलीत? आणि तुम्ही या सगळ्याचा विचार कधी केलात? आणि आईचा वाढदिवस तुमच्या लक्षात होता? बस काय भावना, ठीक आहे, फक्त तुझीच आहे, माझी कोणी नाही. म्हणजे एरवी फक्त लंबे डायलॉग मारायचे आणि नातं निभावण्याची वेळ आली की आपण पसर. असं नाही तुझ्या सिद्धूचं. माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्या आईवर प्रेम आहे, आणि तुझ्या घरच्यांवर सुद्धा खूप प्रेम आहे. शेवटी तुझी म्हणजे माझी सही आहे का? त्यामुळे आता टेन्शन घ्यायचं नाही आणि फक्त एन्जॉय करायचं. ठीक आहे. तुम्ही पटकन चहा प्या. मी नाश्ता घेऊन येते. 0 मिनिटात आला. भावना, फोन वाजतोय तुझा. हॅलो भावनाताई, तुझ्याशी जरा बोलायचं होतं. नाही, मी भावनाचा नवरा बोलतोय, सिद्धिराज. बोला ना. हो हो, ओळखलं. माझ्या एंगेजमेंटला भेटलो होतो ना आपण. हा, नाही, आठवलं मला. बोल ना, काय काही काम होतं का? हो, ऍक्च्युली खूप महत्वाचं काम होतं. तुम्हाला आणि भावनाताईला भेटायचं होतं. भेटता येईल का? खरंच कमाल आहे रे जानूची. जानू किती पुढचा विचार करायची. तुम्ही कॉलेजमध्ये असताना तेव्हाच तिने तुला सांगितलं होतं की आईच्या 60व्या वाढदिवसाची तयारी कशी करायची. म्हणजे खरंच हॅट्स ऑफ टू हर. खरंच. ऍक्च्युली तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण या टपरीवरच तिने सांगितलेलं मला हे सगळं. हो,
म्हणूनच इथे बोलवलं ना तुम्हाला. ऍक्च्युली मला जेवढं आठवत होतं ना त्याप्रमाणे एक मी लिस्ट केली आहे. बघ ना भावनाताई, खूप स्पेशल करायचा होता तिला काकूंचा बर्थडे. काकूंचा आजवर कोणीच असा बर्थडे केला नसेल तसा करायचा होता. विश्वा, थँक्यू. आज तुझ्यामुळे जानूला जसा आईचा 60वा वाढदिवस करायचा होता ना, अगदी तसा साजरा होणार. चला मग तयारीला लागूया, पण कामाला लागूया. चला चला. मी काय म्हणते सिद्धिराज, आईच्या प्रत्येक वाढदिवसाला मंगलताई असते. आपण मंगलताईला बोलवूयात ना? अगं असं काय बोलतेस? बोलूया की 100% बोलूया, हो ना? हो. आणि अजून काही राहतंय का? म्हणजे कुणाला? हो हो, जयंतला बोलवायचं राहून जाईल बरं का. नाही नाही नाही, मी लगेचच कॉल करतो त्याला, म्हणजे तो सुद्धा आपल्या प्लॅन मध्ये येईल, हा ना? जयंत कशाला? अरे हो, म्हणजे काय, जयंत जानूचा नवरा आहे, म्हणजे आमची फॅमिलीच झाला ना. हो ताई, पण जानू आता, म्हणजे जानू आता नाहीये तर कशाला ना. तरी सुद्धा जयंत फॅमिलीचाच भाग आहे. सिद्धिराज, तुम्हाला आठवतंय ना, आईबाबांची अॅनिव्हर्सरी जयंतनी त्याच्या घरी किती मोठी सेलिब्रेट केली होती आणि किती छान झालं होतं सगळं. मग आईबाबांसाठी जयंत त्यांच्या मुलासारखा आहे. नाही नाही, तू नको काळजी करूस. पटकन जयंतला कॉल करून हे सगळं त्याला व्यवस्थित सांगून टाकूया. करू. शंभर वर्ष आयुष्य आहे जयंतला. सिद्धिराज, जयंतच फोन आहे. काय सांगतेस? उचल 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 पटकन. हॅलो. हॅलो भावनाताई. अरे जयंत, 100 वर्ष आयुष्य आहे तुला. मी तुलाच फोन करणार होते अरे आता. हो, पण मला आधी तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आज संध्याकाळी ना तुम्हा दोघांनाही माझ्या घरी यायचं आहे. आईंचा बर्थडे मी. तुला गाडे पाटलांच्या घरी यायचंय, संपला विषय. व्हॉट? नको काळजी करूस, तू फक्त यायचं काम कर. आम्ही सगळा प्लॅन केलेला आहे, ठीक आहे? तू आणि भावनाताईने हे ठरवलं पण? अरे हो, आम्ही दोघच नाही, विश्वानी पण ठरवलंय सगळं. विश्वा? त्याने विश्वाला या प्लॅन मध्ये काय इन्व्हॉल्व केलंय? आता ही पार्टी माझ्याच घरी करावी लागेल, म्हणजे मी ठरवणार गेस्ट कोण असतील. त्या विश्वाला माझ्या घरात आणि जानूच्या आयुष्यात नो एंट्री. हॅलो जयंत, ऐकतोस ना? सॉरी भावनाताई, पण तुम्ही जे काही ठरवलंय ना ते मला पटलेलं नाहीये. येस, आय डोंट अप्रूव्ह ऑफ दिस डिसिजन ऑफ योर्स. आय एम सो सॉरी.